नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण मानवी आंतरसंबंध युनिट नंबर 4 याच्या अंतर्गत वर्ग व्यवस्थापनाची संकल्पना आणि वर्ग व्यवस्थापनाच्या असणाऱ्या समस्या तर या संदर्भातील माहिती आपण आजच्या तासिकेला या ठिकाणी घेणार आहोत. तर वर्ग व्यवस्थापनाची व्यवस्थापन ही संकल्पना आपण पूर्वी अभ्यासलेली आहे. त्याच्यामध्ये मानवी आणि भौतिक घटकाचं सुयोग्य व्यवस्थापन कसं अपेक्षित आहे या अनुषंगाने आपण चर्चाही केली गेलेली आहे. आता वर्ग व्यवस्थापनाच्या संदर्भात विचार करत असताना वर्ग व्यवस्थापन ही एक कला मानली गेलेली आहे. त्याचबरोबर शास्त्रही मानले गेलेले आहे. कारण सर्वांनाच वर्ग व्यवस्थापन जमतं असं नाही. कारण वर्ग व्यवस्थापन करण्याची एक कला आहे. कारण वर्गातील विद्यार्थ्यांना हँडल करत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागत असतो. त्यासाठी आवश्यक अशी काही कौशल्य शिक्षकाकडे असावे लागतात. आता जर ती कौशल्य शिक्षकाकडे नसतील तर त्याला वर्ग हाताळणी करत असताना त्या ठिकाणी अडचणी येत असतात. या दृष्टिकोनातून विचार करत असता वर्ग व्यवस्थापन ही एक व्यापक संकल्पना त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. याच्यामध्ये भौतिक सुविधांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन प्रामुख्याने करावं लागत असतं वर्गाच्या अनुषंगाने. त्याचबरोबर योग्य अध्ययन पद्धतीची निश्चिती करण्यासंदर्भातलं व्यवस्थापन असेल किंवा विद्यार्थी अध्ययन कार्यात मग्न राहतील असे वातावरण तयार करण्यासंदर्भातला भाग असेल. तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करता आपणाला वर्ग व्यवस्थापन ही एक व्यापक संकल्पना आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. आता वर्ग व्यवस्थापनात वर्गातील असणाऱ्या सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिक्षकाची केलेल्या विविध कृती व त्यांनी योजलेल्या क्लुप्त्यांचा समावेश हा प्रामुख्याने या वर्ग व्यवस्थापनामध्ये होत असतो. आपणाला वर्गातील वातावरण अध्ययनाच्या अनुषंगाने किंवा विद्यार्थ्याच्या अध्ययनास अनुकूल राहावं या दृष्टिकोनातून शिक्षक ज्या ज्या कृती करत असतात, मग विद्यार्थ्यांना इकडे लक्ष द्या असं म्हणत असतील किंवा वर्गातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी देत असतील किंवा अध्यापनाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारची टेक्निक्स किंवा तंत्र किंवा क्लुप्त्या या ठिकाणी वापरत असतील तर ह्या सर्व गोष्टींचा विचार हा प्रामुख्याने वर्ग व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने केला जात असतो. वर्ग व्यवस्थापन हेतुपूर्ण आणि उद्दिष्टित प्रक्रिया आहे असं मानलं जातं. कारण त्याच्या पाठीमागचा उद्देश हा विद्यार्थ्यांना अध्ययनानुभव योग्य प्रकारचं मिळावेत हा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. त्यामुळं उद्दिष्टांवरती किंवा हेतुपूर्ण अशी प्रक्रिया अनुषंगाने या ठिकाणी वर्ग व्यवस्थापनाला मांडलेली आहे. तर वर्ग व्यवस्थापनावर शाळेचा प्रामुख्याने दर्जा अवलंबून असलेला आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर शिक्षकाला वर्गात जाऊन अध्ययन करावे लागते, पण अध्यापनाशिवाय विविध घटकाचंही त्याला नियोजन करावे लागत असतं. त्या दृष्टिकोनातून शिस्त असेल, मार्गदर्शन असेल, प्रेरणा असेल, ह्याही गोष्टीचा विचार वर्ग व्यवस्थापनाच्या संकल्पनेमध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे. बघा, वर्ग व्यवस्थापन जर चांगलं असेल तरच वर्गात चांगलं वातावरण या ठिकाणी तयार होत असतं. त्यामुळे त्याचा परिणाम हा विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रवृत्तीवरती या ठिकाणी होत असतो. त्यामुळे वर्ग व्यवस्थापन हे चांगलं असणं या ठिकाणी महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. तर वर्ग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आता आपण बऱ्याच त्या ठिकाणी पार्श्वभूमी स्वरूपात या ठिकाणी माहिती केलेली आहे. वर्ग व्यवस्थापन ही व्यापक संकल्पना आहे. त्याचबरोबर वर्ग व्यवस्थापनामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या शिक्षकावरती अवलंबून असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. शिक्षकाचं एक कौशल्य आहे या दृष्टिकोनातून आपण विचार केलेला आहे. त्याचबरोबर वर्ग व्यवस्थापन ही हेतुपूर्ण आणि उद्दिष्टाधिष्ठित प्रक्रिया आहे असं या ठिकाणी मानलं गेलेलं आहे. आणि शाळेचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा विद्यार्थ्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून वर्ग व्यवस्थापन व्यवस्थित असणं या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे. आता या संदर्भात आपण सुरुवातीला अगोदर वर्ग व्यवस्थापनाची संकल्पना या ठिकाणी समजून घेणार आहोत. जे लेविस यांनी वर्ग व्यवस्थापनाची अशी व्याख्या केलेली आहे. वर्ग अध्यापनाची कृती व्यवस्थितपणे होण्यासाठी मानवी साधनसंपत्तीचा उपयोग करण्याची प्रक्रिया म्हणजेच वर्ग व्यवस्थापन होय. आता वर्ग अध्ययन ही संकल्पना विद्यार्थ्याच्या संदर्भात प्रामुख्याने असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं वर्ग अध्ययनाची कृती व्यवस्थित होण्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्याचं अध्ययन हे प्रभावी घडून येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मधला शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये जो संवाद होतो तो संवाद हा कसा चांगला होईल त्या दृष्टिकोनातून अनुकूल कसं वातावरण करता येईल. तर या अनुषंगाने सर्व कृतींचा समावेश हा प्रामुख्याने हा वर्ग व्यवस्थापनाच्या संकल्पनेमध्ये होत असतो. याच्यामध्ये मानवी साधनसंपत्तीचा उपयोग हा या ठिकाणी वर्ग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने केला जात असतो. म्हणजेच विद्यार्थी ही एक मानवी साधनसंपत्ती आहे. विद्यार्थी या मानव साधनसंपत्तीचा उपयोग हा करून विद्यार्थ्याचं अध्ययन घडवण्याच्या दृष्टिकोनातून कसा करता येईल किंवा विद्यार्थ्यांना सक्रिय ठेवून अध्ययनानुभव त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने कसं पोचता येईल, म्हणजे अशा पद्धतीचा विचार हा वर्ग व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे. मग वर्गातील असणाऱ्या बैठक व्यवस्थेचा विचार विद्यार्थ्यांना अनुकूल अशी बैठक व्यवस्था तयार करण्यासंदर्भातला भाग असेल.
किंवा विद्यार्थ्यांच्यामध्ये योग्य प्रकारे आंतरक्रिया घडवून आणण्यासंदर्भातला भाग असेल की जेणेकरून अध्ययन जो विषय आहे तो सहजपणे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल, या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या संदर्भातल्या अनुभवांचा केलेला विचार असेल किंवा विद्यार्थ्यांना स्वतःची मतं मांडण्यासंदर्भात दिलेलं प्रोत्साहन असेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किंवा विद्यार्थ्यांचा सहभाग कोणत्या दृष्टिकोनातून अपेक्षित आहे या संदर्भात विद्यार्थ्यांच्या अपेक्षित सहकार्याच्या अनुषंगाने केलेली शिक्षकांनी कृती असेल. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार हा वर्ग व्यवस्थापनाच्या संकल्पनामध्ये या ठिकाणी होत असतो. आता डिक्शनरी ऑफ एज्युकेशनमध्ये C.V. गुळे यांनी एक व्याख्या केलेली आहे वर्ग व्यवस्थापनाची. वर्ग शिस्त, लोकशाही प्रणाली, शैक्षणिक वस्तू व साहित्य याचा वापर आणि काळजी, विद्यार्थ्याचे सामाजिक संबंध याकडे विशेष लक्ष देऊन वर्ग उपक्रमांचे नियोजन म्हणजेच व्यवस्थापन होय. तर याच्यामध्ये बघा कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं गेलेलं आहे या व्याख्येमध्ये. वर्गातील असणारे शिस्त. आता वर्गातील शिस्त ही संकल्पना विद्यार्थ्याशी संबंधित प्रामुख्याने आहे. विद्यार्थ्याच्यामध्ये स्वयंशिस्त कशी निर्माण होईल या दृष्टिकोनातून शिक्षकांनी केलेलं त्या वर्गाच्या अनुषंगाने मार्गदर्शन असेल किंवा वर्गामध्ये शिक्षकांनी लोकशाही पद्धतीचं वातावरण ठेवलेलं असेल. म्हणजे विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्या अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलेला असेल किंवा विद्यार्थ्यालासुद्धा आपला अध्ययन किंवा अध्यापन प्रक्रियेचा एक महत्त्वाचा घटक शिक्षकांनी मानला गेलेला असेल. तर त्या दृष्टिकोनातून विचार हा विद्यार्थ्याचा वर्ग अध्यापनामध्ये केलेला असेल किंवा करणे याचा विचार वर्ग व्यवस्थापनाच्या संकल्पनेमध्ये मांडला गेलेला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक वस्तू व साहित्य याचा वापर आणि काळजी. याचा अर्थ असा आहे की जे शैक्षणिक साहित्य आहे वर्गामधले असणारे बेंच असतील, फलक असेल किंवा इतर असणारे टेबल असतील, खुर्च्या असतील किंवा प्रकाश व्यवस्थेचा भाग असेल, फॅनची सुविधा असेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्याच्या अध्ययनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. म्हणजे याचा योग्य वापर वर्गामध्ये त्या ठिकाणी योग्य व्यवस्थितरित्या नियोजन केलेलं असेल किंवा योग्य पद्धतीने त्या वस्तू त्या ठिकाणी हाताळण्यासाठी विद्यार्थ्याला मिळत असतील तर ह्या दृष्टिकोनातून विचार हा वर्ग व्यवस्थापनाच्या संकल्पनेमध्ये केलेला आहे. विद्यार्थ्याचे सामाजिक संबंध याकडे विशेष लक्ष देऊन उपक्रमांचं नियोजन म्हणजेच वर्ग व्यवस्थापन होय. तर थोडक्यात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये आंतरक्रिया कशा पद्धतीने वाढतील, विद्यार्थ्यांमध्ये चांगले निकोप संबंध कशा प्रकारचे निर्माण होतील या दृष्टिकोनातून शालेय वर्गातील असणारं जे कार्य आहे तर ते प्रभावी होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचं असणारं काय म्हणतात त्याला उपक्रमाचं नियोजन करणं यालाच वर्ग व्यवस्थापन असं म्हटलं गेलेलं आहे. मग वर्गातील शिस्ती राखण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी करत असतो. उदाहरणार्थ जे विद्यार्थी शिस्तीचं पालन करतील त्यांना बक्षीस देता येईल असा उपक्रम घेतल्यानंतर तो वर्ग व्यवस्थापनाचा एक भाग झाला. किंवा वर्गामध्ये आपण विद्यार्थ्यांचा सुद्धा विद्यार्थ्याच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा स्वीकार करणं किंवा विद्यार्थ्याला व्यक्तिमत्वाला महत्त्व देणं. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्या विद्यार्थीसुद्धा तुमच्या अध्यापन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सहभागी चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहेत. त्यामुळं वर्ग व्यवस्थापन याची संकल्पना या दृष्टिकोनातून सुद्धा व्यापक अशा स्वरूपाची मांडली गेलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये शिस्तीची संकल्पना अपेक्षित मांडली गेलेली आहे. लोकशाही अध्यापनाची संकल्पना या ठिकाणी महत्त्वाची मानली गेलेली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक जे वस्तू आहेत विद्यार्थ्याच्या अध्ययन करण्याच्या अनुषंगाने किंवा जे साहित्य आहे किंवा विद्यार्थ्याच्यामधल्या असणाऱ्या संबंधांचा सुद्धा विचार वर्ग व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे. तर शिक्षकांनी खालील गोष्टी संदर्भात वर्ग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्णय हे प्रामुख्याने घ्यावे लागत असतात. त्याच्यामध्ये अध्यापन कार्याशी संबंधित असतील, विद्यार्थ्याच्या वर्तनास संबंधित असतील किंवा शिक्षकाच्या वर्तनाशी संबंधित असतील. म्हणून व्यवस्थापक म्हणून संतुलित राखण्याचा या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. अध्यापनकर्त्याशी संबंधित अध्यापन कार्याशी संबंधित काही वेळेस निर्णय या ठिकाणी घ्यावे लागत असतात शिक्षकाला. म्हणजे आपण जे शिकवतो आहोत ते विद्यार्थ्याला समजतंय का किंवा अजून वेगळं काय सांगण्याची काय गरज आहे का किंवा वेगळ्या पद्धतीने आपण तो मुद्दा कसा समजून विद्यार्थ्याला सांगू शकतो हा भाग अध्ययनकर्त्याशी संबंधित निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला गेलेला आहे. समजा एखादं तुम्ही उदाहरण विद्यार्थ्याला सांगितलेलं असेल आणि ते उदाहरण विद्यार्थ्याला समजलेलं नसेल तर दुसरं अजून कोणतं उदाहरण वेगळ्या पद्धतीने सांगून आपण विद्यार्थ्याला ती संकल्पना समजून कशी सांगू शकतो. म्हणजे या संदर्भात काही निर्णय घ्यावे लागत असतात ते अध्ययन कार्याशी संबंधित अशा प्रामुख्याने निर्णयाच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करता येतील. आता विद्यार्थ्याच्या वर्तनाशी संबंधित काही निर्णय या ठिकाणी शिक्षकांना घ्यावे लागत असतात. काही विद्यार्थी खोड्या करत असतात किंवा काही विद्यार्थी स्वयंशिस्त पाळत असतात किंवा काही विद्यार्थी स्वशिस्त पाळत नाहीत.
किंवा काही विद्यार्थी गोंधळ घालत असतात. अशा वेळेस त्या ठिकाणी योग्य ते निर्णय घ्यावे लागत असतात. जे विद्यार्थी स्वयंशिस्त पाळतात त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं किंवा त्यांचं असणारं कौतुक करणं असेल, किंवा जे विद्यार्थी गोंधळ घालतात अशा विद्यार्थ्यांना शिक्षा देणं, किंवा शिक्षा देत असताना त्याच्या असणाऱ्या गुन्ह्याचा जो प्रकार आहे त्या गुन्ह्याच्या प्रकारानुसार त्याला योग्य ती शिक्षा देणं किंवा योग्य ती कार्यवाही त्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने करणं, हा भाग या संदर्भातले काही निर्णयसुद्धा शिक्षकाला विद्यार्थ्याच्या वर्तनाच्या अनुषंगाने या ठिकाणी घ्यावे लागत असतात. त्याचबरोबर शिक्षकाच्या वर्तनास संबंधित काही या ठिकाणी निर्णय घ्यावे लागत असतात. म्हणजे आपण जे बोलत आहोत किंवा आपलं जे वर्गातील वर्तन आहे ते योग्य आहे का, किंवा आपण कुठं चुकतो आहोत का, किंवा आपलं अध्यापन प्रभावी होण्यासाठी आपल्या ठिकाणी काही कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का. मग या अनुषंगाने सुद्धा काही स्वतःच्या वर्तनाला अनुसरून काही निर्णय हे शिक्षकाला घ्यावे लागत असतात. त्यामुळं या सर्वांमध्ये संतुलित अध्ययन कार्याशी संबंधित निर्णय घेत असताना, विद्यार्थ्याच्या वर्तनाशी संबंधित निर्णय घेत असताना किंवा शिक्षकाच्या वर्तनाशी संबंधित निर्णय घेत असताना प्रामुख्याने योग्य असं संतुलन त्या ठिकाणी साधावं लागत असतं. ज्यावेळेस आपल्याला संतुलन साधणं शक्य होत असतं त्यावेळेसच ते वर्गातील व्यवस्थापन चांगलं होण्याच्या दृष्टिकोनातून ती आपली कृती प्रभावी ठरत असते. त्यामुळं हे घेतले गेलेले निर्णय जे आहेत तर ते अध्ययनकर्त्याशी संबंधित, विद्यार्थ्याच्या वर्तनाशी संबंधित असतील किंवा शिक्षकाच्या वर्तनाशी संबंधित असतील तर ते सारासार परिस्थितीचा विचार करून या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना शिक्षकाच्या वर्तनाचा संबंधातला भाग हा या ठिकाणी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. कारण शिक्षकाचं वर्तन योग्य असणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि अत्यंत मोकळेपणाने आणि साधेपणाने विद्यार्थ्याशी त्यांना संवाद साधता आला पाहिजे. त्याचबरोबर शिक्षकाने विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजावून घेऊन त्यांच्यात परस्पर संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून किंवा परस्परामध्ये सहकार्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्यामध्ये विश्वास वाढीस कसा लागेल किंवा चांगले शैक्षणिक वातावरण कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून असणारं प्रामुख्याने वर्तन ठेवण्याचं कार्य शिक्षकाने करणं गरजेचं आहे. त्यामुळे वर्गातील शिक्षकाला स्वतःचं वर्तन हे चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे प्रामुख्याने वर्ग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने करणं महत्त्वाचं आहे. जेवढा शिक्षक स्वतः स्वयंशिस्त पाळेल किंवा स्वतः चांगल्या पद्धतीने ज्यावेळेस त्याचं असणाऱ्या जे बोलतोय त्या बोललेल्या शब्दाला अनुसरण किंवा जसं बोलणं आहे तसं त्याची कृती जर असेल, आपण नेहमी बघा आदर्शाच्या गोष्टी विद्यार्थ्याला सांगतो, विद्यार्थ्याने असं वागलं पाहिजे तसं वागलं पाहिजे, परंतु शिक्षकच जर तसं वागत नसतील तर त्याचा परिणाम हा विद्यार्थ्याच्या वर्तनावरती होत असतो. त्यामुळं आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करण्याचं कार्य हे शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. आणि आपण स्वतः स्वयंशिस्तीचं पालन करत असेल किंवा स्वतः शिस्त पाळत असेल तर विद्यार्थ्यांनासुद्धा शिस्त पालनाची या ठिकाणी सवय लागू शकते. त्यामुळं वर्ग व्यवस्थापनामध्ये विचार करत असताना स्वतः स्वयंशिस्त पाळणं किंवा स्वतः काही शाळेचे असणारे नियम पाळणं किंवा स्वतः काही वर्गाच्या संदर्भातले काय असतील ते नियम पाळणं, मग अध्ययनाच्या संदर्भात असतील, अध्यापनाच्या संदर्भात असतील तर ते सगळ्या गोष्टी फॉलो शिक्षकाने स्वतः केल्या तर तो विद्यार्थ्याचं वर्गातील असणारे व्यवस्थापन चांगलं होण्यासाठी तो स्वतःच त्या ठिकाणी एक काय म्हणता येईल स्वतः एक आदर्श उदाहरण ठरू शकतं आणि त्यातून मग वर्गाचं व्यवस्थापन चांगलं या ठिकाणी होऊ शकतं. बऱ्याच वेळा शिक्षक स्वतःच्या काही अध्यापनासंदर्भातली त्रुटी असतात किंवा स्वतःचं अध्यापन हे परिपूर्ण नसतं, त्यामुळे वर्गामध्ये विद्यार्थी गोंधळ घालत असतात. त्यामुळे स्वतःचं आपलं अध्यापन हे परिपूर्ण कसं होईल, वेगळ्या पद्धतीने मनोरंजक आपलं अध्यापन कसं करता येईल या दृष्टिकोनातून जर शिक्षकाने विचार केला तर त्याचं अध्यापन हे प्रभावी होण्यास त्यामुळं त्या ठिकाणी मदत होऊ शकणार आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार हा एकंदरीत शिक्षकाने वर्गाचं व्यवस्थापन करत असताना प्रमाणभूत किंवा केंद्रीयभूत मानावा किंवा हा विचार त्यांनी महत्त्वाचा मानावा आणि त्या अनुषंगाने स्वतःचं आचरण या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी वर्गाच्या दृष्टिकोनातून त्याचं व्यवस्थापन करण्याच्या संदर्भातलं स्वतःचं योगदान हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी देता येऊ शकेल. आता बघा, वर्ग व्यवस्थापनावरती परिणाम करणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकाची आपण यानंतर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर वर्ग व्यवस्थापनावर परिणाम करणारे साधारणपणे 3 घटक सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये भौतिक सुविधा असतील, शैक्षणिक तंत्रविज्ञान असेल आणि मानवी संबंध असेल. तर ह्या 3 घटकाचा परिणाम हा प्रामुख्याने वर्ग व्यवस्थापनावरती होत असतो. याच्यामधला जो पहिला घटक सांगितलेला आहे तो म्हणजे भौतिक सुविधा. आता बघा, शाळेमध्ये कोणत्या प्रकारच्या भौतिक सुविधा आहेत किंवा वर्गामध्ये कोणत्या प्रकारच्या भौतिक सुविधा आहेत तर त्याच्यावरती वर्गाचं व्यवस्थापन अवलंबून असलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. साधारणपणे बघा, बैठकीचं साहित्य विद्यार्थ्यांच्या संदर्भात जर आपण विचार केला त्याच्यामध्ये टेबल असेल, बाकी असेल, फलक असेल, प्रकाश व्यवस्था असेल किंवा व्हेंटिलेशन असेल किंवा हवेशीरपणा असेल त्या ठिकाणी, तर ह्या सगळ्या गोष्टी वर्ग व्यवस्थापनासाठी आवश्यक किंवा महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत.
पुरेशा जर ह्या सगळ्या सुविधा वर्गामध्ये असणाऱ्या बेंचेसची सुविधा पुरेशा प्रमाणात असेल, बाकी पुरेशा प्रमाणात असेल, फलक योग्य प्रकारचा असेल किंवा प्रकाशाची व्यवस्था असेल किंवा योग्य हवेशीरपणा किंवा पंख्याची सुविधा असेल किंवा इतर आवश्यक सर्व भौतिक सुविधा वर्गामध्ये उपलब्ध असतील तर विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अनुकूल या ठिकाणी वातावरण तयार होत असतं. त्याच्यामुळं विद्यार्थी जास्तीत जास्त प्रमाणात अध्ययनामध्ये गुंतवून त्या ठिकाणी राहू शकतात. जर ह्या सुविधा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नसतील तर विद्यार्थ्यांच्या मानसिकता जी आहे किंवा विद्यार्थ्याची असणारी शारीरिक सुस्थिती आहे, समजा बैठक व्यवस्थेसंदर्भात प्रश्न असेल तर त्या ठिकाणी एका बेंचवर 3-3, 4-4 विद्यार्थी या ठिकाणी बसत असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला व्यवस्थितरित्या बसता येत नाही, त्यामुळे त्याचं लक्ष अध्ययनामध्ये लागत नाहीत किंवा जे शिक्षक शिकवत आहेत त्याच्याकडे विद्यार्थ्याचं या ठिकाणी लक्ष पुरेशा प्रमाणात लागू शकत नाही. त्यामुळं त्याचा असा परिणाम होतो की योग्य पद्धतीने विद्यार्थ्याचं अध्ययन घडण्यामध्ये अडथळा या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळं पुरेशा भौतिक सुविधा जर विद्यार्थ्याच्यासाठी आपण उपलब्ध करून दिल्या तर त्याचा परिणाम हा वर्ग व्यवस्थापन चांगलं होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी होत असतो. आणि याचा परिणाम असा होतो की विद्यार्थ्याचं अध्ययनाकडे लक्ष या ठिकाणी केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या भौतिक सुविधा या ठिकाणी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर शैक्षणिक तंत्रविज्ञान हा एक दुसरा महत्त्वाचा वर्ग व्यवस्थापनावर परिणाम करणारा घटक या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. योग्य साधनाचा वापर अध्ययनात करावा लागतो. याच्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये विकसित केले गेलेले LCD असतील, TV असेल, मोबाईल असेल किंवा चित्रे, तक्ते, नकाशा असेल किंवा इतर जे तंत्रविज्ञानाचे जे साहित्य आहे, OHP असेल किंवा आता त्याचा वापर पुरेशा प्रमाणात केला जात नाही. आज अलीकडे LCD असेल किंवा मोबाईल असेल किंवा जे PowerPoint प्रेझेंटेशन असेल संगणकावरती तयार केलेलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने याचा वापर हा केला जात असतो. तर ह्या सोयी सुविधांनी युक्त किंवा शैक्षणिक तंत्रविज्ञानाची सुद्धा योग्य प्रकारची व्यवस्था ही वर्गामध्ये असणं गरजेचं आहे की जेणेकरून काही वेळा वर्गातील विद्यार्थ्यांना वर्ग जर मोठा असेल तर मागल्या विद्यार्थ्याला समोरचं काही व्यवस्थितरित्या दिसत नाही. अशा वेळेस विद्यार्थी त्या अध्यापनाकडे किंवा शिक्षकाच्या अध्यापनाकडे लक्ष देऊ शकत नाही. त्या अशा वेळेस LCDद्वारे टीचिंग असेल तर ते करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांना सर्व मुद्दे व्यवस्थितरित्या ठळक दिसतील किंवा सर्व कन्सेप्ट त्यांना त्याच्याद्वारे आपणाला किंवा आपण अनेक तक्ते असेल, चित्रे असेल, नकाशे असेल याचा वापर करून जर अध्यापन करत असेल तर ते अध्यापन हे प्रभावी अध्यापन होत असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अशा गोष्टीचा अनुभव ह्या शैक्षणिक तंत्रविज्ञानामुळे विद्यार्थ्याला मिळत असतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टीची जर उपलब्धता शाळेमध्ये असेल तर त्या शाळेचं असणारं वर्ग व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे होण्यास त्यामुळे मदत होत असते. त्याचबरोबर मानवी संबंध हा एक तिसरा महत्त्वाचा घटक वर्ग व्यवस्थापनावर परिणाम करणारा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा शिक्षकाने अध्ययनास पोषक वातावरण तयार करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार आपल्या अध्यापनामध्ये करणं, त्याचबरोबर लोकशाही वातावरण ठेवणं असेल किंवा अध्यापनादरम्यान विद्यार्थ्यांचा असणारा सहभाग असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मानवी संबंधाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण अनुकूल असं वातावरण वर्गामध्ये ठेवतो किंवा तयार करतो त्यावेळेस विद्यार्थी स्वतःहून अध्ययन प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवत असतात. ज्यावेळेस आपण अनुकूल वातावरण तयार करत नाही अशा वेळेस विद्यार्थी तितक्या सक्षमपणे किंवा तितक्या प्रभावीपणे स्वतःचा असणारा सहभाग या ठिकाणी करू शकत नाहीत किंवा विद्यार्थ्याच्या संदर्भात आपण सहानुभूती बाळगली किंवा वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा विचार केला किंवा लोकशाही वातावरण त्या ठिकाणी ठेवलं तर विद्यार्थी अध्यापन प्रक्रियेमधला शिक्षकाच्या अध्यापन प्रक्रियेमध्ये किंवा विद्यार्थ्यांचा असणारा सहभाग हा त्या ठिकाणी अधिक प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळं मानवी संबंध चांगला असणं हा सुद्धा वर्ग व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग मानलेला आहे. विद्यार्थ्यांमधील संबंध चांगले पाहिजेत. त्याचबरोबर शिक्षकाने विद्यार्थ्याच्या मधील सुद्धा चांगला आंतरिक संबंध असतील तर त्याच्यामुळं अध्ययनास असं अनुकूल वातावरण तयार होत असतं आणि त्याच्यामुळं वर्गातील शिस्तीचं पालनसुद्धा ह्या चांगल्या मानवी संबंधामुळे निर्माण होऊ शकतं. त्यामुळं मानवी संबंध चांगला असणं ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाचं आहे. या उलट बघा वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये गट असतील किंवा शिक्षकाने विद्यार्थ्यांचं व्यवस्थितरित्या पटत नसेल तर अशा वेळेस वर्गामध्ये शिक्षकाच्या अध्यापनामध्ये विद्यार्थी या ठिकाणी लक्ष देत नाहीत किंवा स्वतःच्याच काही कृतीमध्ये विद्यार्थी गुंतलेले असतात किंवा शिक्षक सांगतात तिकडे विद्यार्थ्याचं लक्ष असत नाहीत. तर त्याच्यामुळं योग्य मानवी संबंध असणं ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची मानली गेलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं अध्ययन हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी घडू शकतं.
तर थोडक्यात आपण आता काही मुद्द्यामध्ये वर्ग व्यवस्थापनाची संकल्पना आणि वर्ग व्यवस्थापनावरती परिणाम करणारे जे घटक आहेत या संदर्भातील चर्चा आपण केलेली आहे. याच्यानंतर वर्ग व्यवस्थापनामध्ये कोणत्या समस्या येतात किंवा वर्ग व्यवस्थापनाच्या संदर्भात विचार करत असताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, तर त्याच्या अनुषंगाने आपण यानंतर चर्चा ही प्रामुख्याने करणार आहोत. बघा, वर्ग व्यवस्थापनाच्या संदर्भात विचार करत असताना अनेक समस्या या ठिकाणी सांगितल्या आलेल्या आहेत. तर त्याच्यामधली पहिली वर्ग व्यवस्थापनाच्या संदर्भातली समस्या आहे ती म्हणजे वाढती विद्यार्थी संख्या. आज आपण बघतो की लोकसंख्या वाढ ही समस्या व्यापक स्वरूप धारण करू लागलेले आहे. त्याच्यामुळं वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थी संख्या या ठिकाणी वाढत आहे. आता वाढती विद्यार्थी संख्येमुळे ज्या वर्गातील असणाऱ्या सुविधा पुरेशा प्रमाणात आपल्याला त्यांना देणं शक्य होत नाही किंवा एका वर्गामध्ये विद्यार्थी जर जास्त प्रमाणात असतील तर सर्व विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष या ठिकाणी देता येत नाहीत किंवा समजा एखाद्या वर्गामध्ये 60 ते 70 विद्यार्थी असतील तर सर्वच विद्यार्थ्याचा विचार या ठिकाणी आपल्या अध्यापनामध्ये करता येत नाही. त्याचबरोबर शिस्त निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा वाढती विद्यार्थी संख्या हा भाग या ठिकाणी अवघड जात असतो किंवा बैठक व्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा अध्ययनात सहभाग सर्वांनाच आपल्याला या ठिकाणी करून घेता येत नाही. त्यामुळं वाढती विद्यार्थी संख्येमुळं काय होतं की वर्गातील सर्व विद्यार्थ्याकडे लक्ष देणं शक्य नाही. शिस्तीचा समस्या असेल, बैठक व्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा अध्यापनामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग कमी प्रमाणात असेल, त्यामुळं अध्यापन हे प्रभावी होऊ शकत नाही. त्यामुळे वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे वर्ग व्यवस्थापनामध्ये अडथळे येत असलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे गुणवत्ता विकासाच्या समस्या. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व विद्यार्थ्यांचा असणारा आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा शैक्षणिक अनुभव देऊन किंवा चांगल्या प्रकारचा अध्ययन अनुभव देऊन जे ज्ञानाच्या बाबतीत असलेली समृद्धता आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी निर्माण आपल्याला करावायची असते आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी आपण आताच पाहिलेलं की वाढती विद्यार्थी संख्येमुळे आपल्याला सर्व विद्यार्थ्याकडे या ठिकाणी लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या जी गुणवत्ता आहे तर ती गुणवत्ता योग्य पद्धतीने त्या ठिकाणी विकसित आपल्याला करता येत नाही. वर्गामध्ये आपण जर पाहिलं तर कुशाग्र विद्यार्थी, मध्यम स्वरूपाचे किंवा प्रगत विद्यार्थी अशा वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात आणि प्रत्येकासाठीच आपल्याला विचार हा वेगळ्या पद्धतीने आपल्या अध्यापनामध्ये करावा लागतो. किंवा कुशाग्र विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या प्रकारचा अध्ययन अनुभवाचा विचार, मध्यम स्वरूपाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या अध्ययन अनुभवाचा विचार, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या अध्ययन अनुभवाचा विचार हा प्रामुख्याने आपल्या अध्यापनामध्ये करावा लागत असतो. जर आपण हुशार विद्यार्थी गृहीत धरून जर अध्यापन करू लागलो तर मध्यम आणि अप्रगत विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी दुर्लक्ष होऊ शकतं किंवा प्रगत विद्यार्थ्याचा विचार करू लागलो तर हुशार जे विद्यार्थी आहेत तर त्याच्या असणाऱ्या क्षमता आजमावण्याची संधी त्यांना मिळत नाही. त्यामुळं सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांचा विचार करून अध्यापन करणं हे थोडंसं शिक्षकांना वाढत्या वर्ग म्हणजे समस्या हे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्याचा विचार करणं शिक्षकाला या ठिकाणी अशक्य असतं किंवा सर्वच विद्यार्थ्यावरती लक्ष शिक्षकाला देता येत नाही. त्यामुळं गुणवत्ता विकासाची समस्या ही वर्गाच्या अनुषंगाने या ठिकाणी निर्माण होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर तिसरी समस्या वर्ग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मांडलेली आहे ती म्हणजे उदासीनता किंवा नावड किंवा विचलितपणा विद्यार्थ्याच्या संदर्भात. बघा, बऱ्याच वेळा आपण बघतो की विद्यार्थी मानसिकता त्याची शिकण्यासंदर्भातली नसते किंवा जे काही आपण शिकवत आहोत तर ते शिकण्यासंदर्भात किंवा त्याचं अध्ययन करण्यासंदर्भात विद्यार्थी उदासीन असतात किंवा शिकण्याची आवड नसणे किंवा विचलितपणा असेल किंवा एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित न करणं असेल. म्हणजे ह्या गोष्टीमुळे काय होत असतं की विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत नाही आणि अध्ययन प्रक्रियेमध्ये किंवा अध्यापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट न झाल्यामुळं विद्यार्थ्यांना जे काही शिक्षक शिकवत आहेत ते शिकवलेलं समजत नाही आणि त्यातून विद्यार्थ्यांची काय होत असते नावड किंवा जर विद्यार्थी लक्ष देऊन कोणत्याही गोष्टीचं श्रवण करत असेल किंवा योगदान स्वतः अध्ययन प्रक्रियेमध्ये देत असेल तर त्याला त्या गोष्टी समजू शकतात. परंतु जर विद्यार्थी उदासीन असेल, शिक्षकाच्या शिकवण्याकडे लक्ष देत नसतील तर त्याच्यामुळं असं होतं की विद्यार्थ्यांना तो कंटेंट समजत नाही आणि कंटेंट एकदा न समजणं विद्यार्थ्यांना चालू झालं की विद्यार्थ्याची त्या शिकण्यासंदर्भातली आवड जी आहे, अभिरुची जी आहे तर ती कमी होते आणि त्यामुळे विद्यार्थी हळूहळू शाळेतून काय करत असतात, शाळा येत नाहीत किंवा गैरहजर राहण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यातून मग काय म्हणता येईल त्याला शाळेमध्ये दांड्या मारणं अशा गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून घडत असतात. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांसंदर्भात आपण वर्गाध्यापनामध्ये
करणं खरं तर गरजेचं आहे. जर या विद्यार्थ्यांना एखाद्या विद्यार्थ्याला समजत नसेल तर ते का समजत नाही याच्या पाठीमागचं कारणं काय काय आहेत हे आपण स्वतः शिक्षकाने समजून घेणं गरजेचं आहे. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला वाढत्या विद्यार्थी संख्येमुळं किंवा विद्यार्थ्याची स्वतःचीच जर आवड नसेल किंवा उदासीनता असेल तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि ते मार्गदर्शन आपल्याला वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे या ठिकाणी देता येत नाही. त्यामुळं उदासीनता असेल, नावड असेल किंवा विचलितपणा ही सुद्धा वर्ग व्यवस्थापनाची एक समस्या त्या अनुषंगाने मांडलेली आहे. त्यानंतर चौथी वर्ग व्यवस्थापनाची समस्या मांडलेली आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची वर्तन पातळी. आता बघा, विद्यार्थ्याचं वर्तन हे योग्य प्रकारचं शाळेमध्ये होणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याकडून शालेय नियमांचं उल्लंघन होणं अपेक्षित आहे. परंतु ज्यावेळेस विद्यार्थी शालेय नियमाचं पालन करत नसतील किंवा विद्यार्थी वर्गामध्ये गैरवर्तन करत असतील किंवा वर्गामध्ये गोंधळ घालत असतील किंवा बोलत असतील किंवा विद्यार्थ्या वर्गामध्ये भांडण करत असतील तर अशामुळं वर्गातलं असणारं वातावरण जे आहे तर ते दूषित होत असतं. त्यामुळं सतत वर्गामध्ये विद्यार्थ्याचे जर भांडणं होत असतील त्याच्यामुळे वर्गामधील विद्यार्थ्यांमध्ये गट पडतात आणि गट पडल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या काय म्हणता येईल त्याला अध्ययनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून घातक ठरत असतात. समजा एखाद्या गटातील विद्यार्थ्यांनी एखाद्या वेळेस एखाद्या शिक्षकाला असहकार्य करण्यास सुरुवात केली तर मग बाकीचा असणारा गटसुद्धा त्या ठिकाणी गोंधळ करतो किंवा त्यांनी सहकार्य करायला लागला की दुसरा गट गोंधळ करतो किंवा दुसरा गट सहकार्य करायला लागला की पहिला गट गोंधळ करतो. म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी इथं वर्गामध्ये विद्यार्थ्याकडून घडत असतात. त्यामुळं वर्गातील असणारे वर्तन योग्य असणं ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची मानली गेलेली आहे. जर ती विद्यार्थी गैरवर्तन किंवा गोंधळ किंवा वर्गामध्ये बोलत असतील तर शिक्षकाला अध्यापन करणं या ठिकाणी अवघड जातं किंवा शिक्षकाचं अध्यापनामध्ये तेवढंसं लक्ष लागत नाही. त्यामुळं त्याचं जे अध्यापन जे आहे तर ते प्रभावी किंवा परिणामकारक होण्यास त्यामुळं मदत होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याची वर्तन पातळी ही एक समस्या आपल्याला वर्ग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सांगता येईल. त्यानंतर पुढची एक समस्या सांगितलेली आहे ती म्हणजे जबाबदारीचा अभाव. आता हा एक मुद्दा विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून सांगितलेला आहे. निष्क्रियता ही वर्ग व्यवस्थापनाची समस्या मानली गेलेली आहे किंवा विद्यार्थ्याची जबाबदारी टाळण्याची वृत्ती किंवा विद्यार्थ्यां सर्व गोष्टी शिक्षकावर सोपवत असतात किंवा वर्गात बसून केवळ ऐकणे एवढंच कार्य विद्यार्थ्याकडून घडत असतात. याच्यामध्ये जबाबदारीचा अभाव विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून जाणवत असतो. केवळ एक मार्गी या ठिकाणी संप्रेषण घडत असतात. शिक्षक केवळ शिकवण्याचं कार्य जर करत असतील आणि विद्यार्थी केवळ त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नोंदवत नसतील तर अध्यापन प्रक्रिया ही एक मार्गी होत असते आणि अध्यापन प्रक्रिया ज्यावेळेस एक मार्गी होते त्यावेळेस तेवढीशी प्रभावी होत नाही. त्यावेळेस शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडतात. शिक्षक स्वतःहून काही विद्यार्थ्यांना शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा काही प्रश्न विचारत असतात. या प्रश्नाला योग्य पद्धतीने विद्यार्थ्याने जर उत्तरं दिली तर ते दिली गेलेली उत्तरं ही प्रामुख्याने शिक्षकाचं अध्यापन कशा प्रकारचं चाललं आहे किंवा विद्यार्थ्यांना कितपत समजलेलं आहे हे समजण्यासाठी ती विद्यार्थ्यांनी दिलेलं उत्तर अपेक्षित ठरत असतात. त्यामुळं विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जर विद्यार्थी सहभागी होत नसतील किंवा स्वतःहून बऱ्याच वेळा विद्यार्थी असं करतात की अशी भूमिका घेत असतात की आपण कोणत्याही प्रकारचं सहकार्य शिक्षकाला करायचं नाही किंवा शिक्षकांनी काही जरी विचारलं तरी आपण त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद द्यायचा नाही. याच्यामुळं अध्यापन तेवढंसं प्रभावी होत नाही. त्यामुळं वर्ग व्यवस्थापनाच्या संदर्भात जबाबदारीचा विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून अभाव असणं तर हा भाग या ठिकाणी समस्येच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण कोणत्या गोष्टीचा विचार केलेला आहे की कोणत्याही बाबतीत सहकार्य करण्याचा कार्य विद्यार्थी करत नाहीत किंवा सर्व गोष्टी ज्या काय आहेत शिक्षकानेच आपल्याला सांगाव्या अशा अपेक्षा असतात. काही गोष्टी आपण स्वयंअध्ययनाने सुद्धा शिकू शकतो. जाणीव विद्यार्थ्याच्या मनामध्ये असत नाही. त्यामुळं जबाबदारीचा अभाव ही वर्ग व्यवस्थापनाच्या संदर्भातली काही गोष्टी जर विद्यार्थ्यांनी घरूनच काही गोष्टीचा काही अभ्यास करून आलेला असेल तर त्यावेळेस त्या संदर्भात शंका वर्गामध्ये विचारल्या तर त्या संदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन शिक्षक या ठिकाणी करू शकतात. परंतु शंका जर उपस्थित झाले नाहीत तर कोणत्या शिक्षकालाही नेमकं कोणत्या दिशेने आपल्याला अध्यापन करावं हे समजत नाही. त्यामुळं शिक्षकाचं अध्यापन तेवढंच या ठिकाणी प्रभावी होऊ शकत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्याच्या जबाबदारीचा अभाव या गोष्टीमुळे या ठिकाणी घडत असतात. तर ती सुद्धा एक अडचण वर्ग व्यवस्थापनासंदर्भातली मानली गेलेली आहेत. त्याचबरोबर समूह भावनेचा अभाव ही एक महत्त्वाची वर्ग व्यवस्थापनाची समस्या मानलेली आहे.
आता बघा, विद्यार्थी गट असणे किंवा वर्गातील विद्यार्थ्यात एकीची भावना नसणे किंवा परस्पराविषयी अनादर असणे, परस्परांना सहकार्य किंवा सहानुभूती, परस्पराबद्दल सहकार्य किंवा सहानुभूती नसणे, ह्या सुद्धा गोष्टीमुळे या ठिकाणी काय घडत असतं, प्रामुख्याने वर्ग व्यवस्थापनामध्ये अडथळा येत असतो. कारण बघा, ज्यावेळेस सर्व विद्यार्थी एकत्रितरित्या येऊन संपूर्ण शिक्षकाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतात, तर त्यावेळेस त्या वर्गामध्ये अध्यापन हे प्रभावी घडत असतं. परंतु विद्यार्थ्यांचं ज्यावेळेस सहकार्य खंडित होतं, तर त्यावेळेस शिक्षकाचं अध्यापनसुद्धा तेवढंसं या ठिकाणी प्रभावी होऊ शकत नाही. त्यामुळं समभावनेचा अभाव ही एक वर्ग व्यवस्थापनाच्या या ठिकाणी समस्या मानलेली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये बेफिकीर वृत्ती असणं ही एक वर्ग व्यवस्थापनाची समस्या मानलेली आहे. बघा, बऱ्याच वेळा शिक्षक वर्गातील कुणालाच भेट नाहीत, मुख्याध्यापकाला भेट नाहीत, शिक्षकांना भेट नाहीत किंवा पालकांना भेट नाहीत किंवा त्यांच्या संदर्भातली कोणत्याही प्रकारची भीती ही विद्यार्थ्याच्या मनामध्ये असत नाही. त्याच्यामुळं ही एक प्रकारची बेफिकीर वृत्ती असते किंवा विद्यार्थी वर्गातील असणाऱ्या शाळेतील तास चुकवणं, वेळेवरती वर्गात न पोचणं किंवा शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास वेळेवरती पूर्ण न करणं किंवा जे उत्तरं अभ्यास तुम्ही पूर्ण केला असं केला का नाही या संदर्भात प्रश्न शिक्षकांनी विचारल्यानंतर कोणत्याही प्रकारची किंवा उडवाउडवीची उत्तरं या ठिकाणी देणं, अशा प्रकारच्या कृती ज्यावेळेस विद्यार्थ्याकडून घडतात, तर त्यामुळे सुद्धा वर्ग व्यवस्थापन या ठिकाणी धोक्यात येऊ शकतं. त्यामुळं या ठिकाणी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांच्या संदर्भात शिक्षकांनी योग्य तो आदर, काय विद्यार्थ्यांनी योग्य तो आदर राखणं गरजेचं आहे. शाळेतील योग्य त्या योग्य प्रामुख्याने तास जे असतील तासिका ते अटेंड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळेत शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास जो आहे तर तो वेळेत विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे गरजेचं आहे किंवा स्वतःला काय असतील त्या शंका शिक्षकांना विचारल्या पाहिजे. तर ह्या गोष्टी जर विद्यार्थ्याकडून घडल्या तर त्या ठिकाणी त्याचं असणारं वर्ग व्यवस्थापन योग्य प्रकारे होण्यास त्यामुळे मदत होत असते. त्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांचा संदर्भात विचार करत असताना बेफिकीर वृत्ती असणं ही एक वर्गाच्या अनुषंगाने समस्या मांडलेली आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी किंवा समस्या सांगितलेली आहे ती म्हणजे नीरस अध्यापन पद्धती. बऱ्याच वेळा वर्गातील व्यवस्थापन धोक्यात येण्यासाठी शिक्षकाचं अध्यापन हे त्या ठिकाणी कशा प्रकारचं आहे ह्या वरती त्या ठिकाणी वर्ग व्यवस्थापन अवलंबून असलेलं बघायला मिळतं. कारण आपण ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यार्थ्याची मानसिकता अनुकूल करण्याच्या संदर्भातला विचार हा शिक्षकाच्या अध्यापनामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे. योग्य अध्यापन पद्धतीचा वापर या ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे. आता विद्यार्थ्याची प्रामुख्याने काय म्हणते त्याला वयोगट असेल किंवा स्तर विचारात घेऊन अध्यापन पद्धतीची या ठिकाणी निवड करणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही लहान स्तरातील विद्यार्थ्यांना तुम्ही व्याख्यान पद्धतीनं शिकवू लागला तर त्यांना ते तेवढं समजणार नाही. परंतु त्या विद्यार्थ्याला तुम्ही गोष्टीरूप अध्यापन पद्धतीचं असेल किंवा नाट्यकरण अध्यापन पद्धती असेल किंवा भूमिका अभिनयाद्वारे तुम्ही त्या विद्यार्थ्याला जर शिकवत असाल तर ते त्यांना आवडतं. म्हणजे या ठिकाणी योग्य अध्यापन पद्धतीची निवड जर शिक्षकाकडून केली जात नसेल किंवा जे केलं जाणारं अध्यापन जे आहे तर ते साचेबंद स्वरूपाचं असेल, त्याच्यामध्ये नाविन्यतेचा अभाव नसेल, तर यामुळे सुद्धा प्रामुख्याने जे अध्यापन जे आहे तर ते अध्यापन प्रभावी होऊ शकत नाहीत किंवा योग्य अध्यापन पद्धती शिक्षकाकडून निवड केली जात नसेल, अध्यापन साचेबंद असेल किंवा नाविन्यतेचा अभाव असेल, तर या कारणामुळे शिक्षकाचं अध्यापन हे नीरस किंवा कंटाळवाणं या ठिकाणी घडत असतं. तर त्यासाठी अध्यापनाच्या नवीन पद्धती असेल, तंत्राचा असेल अवलंब हा शिक्षकाने जर केला तर त्याचं अध्यापन प्रभावी होऊ शकतं. त्यामुळं वर्ग व्यवस्थापनातील तो जो अडथळा आहे तर तो अडथळा सुद्धा या ठिकाणी दूर होऊ शकतो. त्यामुळं अध्यापन पद्धतीचा योग्य वापर या ठिकाणी महत्त्वाचा वर्ग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा समस्येसंदर्भातला मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा अभाव. आता अध्यापन करत असताना जर आपल्याकडे शैक्षणिक साहित्य नसेल तर आपण काही वेळेस तोंडी स्वरूपात माहिती सांगत असतो ती विद्यार्थ्याला समजेलच असं सांगता येत नाही. त्यामुळं आपलं अध्यापन हे प्रभावी होऊ शकत नाहीत. किंवा समजा आपल्याला मेंदूची रचना विद्यार्थ्याला समजून सांगायची आहे तर त्या संदर्भातल्या प्रतिकृती आपल्याकडे असेल तर त्याद्वारे आपण अधिक चांगल्या प्रकारे ती संकल्पना विद्यार्थ्यांना समजून या ठिकाणी सांगू शकतो. जर ती संकल्पना सांगत असताना केवळ आपण तोंडी स्वरूपात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तर ती तेवढीशी प्रभावी ठरू शकणार नाही. त्यामुळं मेंदूची रचना संकल्पना सांगत असताना तुम्ही ती आकृतीद्वारे किंवा प्रतिकृतीद्वारे जर ती संकल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न केला किंवा तर ते विद्यार्थ्याला अधिक प्रकारे चांगल्या समजू शकणार आहे. त्यामुळं या संदर्भात विचार करत असताना योग्य शैक्षणिक साहित्याचा अभाव असणं आपल्या अध्यापनाच्या अनुषंगाने तर त्यामुळे सुद्धा वर्गातील असणारं वातावरण हे गोंधळाचं किंवा
या ठिकाणी निर्माण होऊ शकतो किंवा विद्यार्थी आपल्या अध्यापनाकडे तितकंसं लक्ष देऊ शकत नाहीत किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं किंवा 5 मिनटं विद्यार्थ्याचं लक्ष आपल्या अध्यापनाकडे असते. जर आपण केवळ बोलतच असेल तर त्याच्यामध्ये जास्त काळ विद्यार्थ्याचे लक्ष देण्याची क्षमतासुद्धा असत नाही. त्याच्यामुळं शैक्षणिक साहित्याचा वापर हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जर आपण शैक्षणिक साहित्य वापरत नसेल तर तेवढंसं आपलं अध्यापन प्रभावी होऊ शकत नाही. त्यामुळे वर्ग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने हा एक अडथळा किंवा समस्या मांडलेला आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे भौतिक सुविधांचा अभाव. आता वर्गामध्ये जर पुरेशा भौतिक सुविधा नसतील, बैठकीचं साहित्य, टेबल असेल, बाकी असेल, प्रकाश असेल, व्यवस्था असेल किंवा फलकाचा असेल भाग किंवा फॅन किंवा योग्य खिडक्यांचा रचना असेल किंवा पुस्तकांचा अभाव जर असेल तर याच्यामुळे सुद्धा वर्गातील असणारं वातावरण हे योग्य होऊ शकत नाही. जर ह्या गोष्टी पुरेशा प्रमाणात असतील तर त्या ठिकाणी वर्गातील वातावरण या ठिकाणी अनुकूल होऊ शकतं. तर थोडक्यात आपण आजच्या तासिकेला भौतिक सुविधा ह्या संदर्भातल्या असणाऱ्या व्यवस्थापनाची असणारी संकल्पना आणि व्यवस्थापनावरती परिणाम करणारे जे घटक आहेत आणि व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने कोणत्या अडचणी येतात वर्गाच्या संदर्भात, तर त्या संदर्भातली चर्चा ही प्रामुख्याने थोडक्यात केलेली आहे. तर उद्याच्या तासिकेला आपण युनिट नंबर 2 मधील जे काही राहिलेले मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यासंदर्भातली आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.